नागपूरमध्ये सध्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे। एकीकडे अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सुरू आहे। सलग 2 दिवस ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांची उलट तपासणी घेतली। त्यांच्यानंतर आता आमदार योगेश कदम यांच्या उलट तपासणीला सुरुवात झाली आहे। योगेश कदम यांनी दिलेल्या उत्तरामुळे शिंदे गटाची अडचण वाढू शकते असं बोललं जाते। कारण ठाकरे गटाच्या वकिलांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं योगेश कदम यांनी क्लिअर दिली, स्पष्ट दिली। एवढे स्पष्ट उत्तर देऊ नका हे सांगण्यासाठी शिंदेंच्या वकिलांनी योगेश कदम यांना इशारा दिला। यावर ठाकरेंच्या वकिलांनी आक्षेप घेतला। योगेश कदम यांनी दिलेल्या उत्तरामुळे शिंदे गटाची अडचण वाढू शकते असं बोललं जाते। नक्की काय उत्तरं योगेश कदम यांनी दिलेली आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांनी आपल्या उलट तपासणीत नक्की काय म्हटलं आहे हे आपण या ग्राफिकच्या माध्यमातून समजून घेऊया। 30 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत सरकार स्थापन करण्यासाठी घेतलेल्या निर्णयाशी तुम्ही सहमत आहात का? योगेश कदम: होय। देवदत्त कामत: तुम्ही 20 जून आणि 21 जून रोजी कुठे होता? योगेश कदम: मुंबईमध्ये। देवदत्त कामत: पुराव्यांमध्ये उल्लेख केलेली तुमची बैठक कुठे पार पडली? योगेश कदम: मला वाटतं सुरतमध्ये। देवदत्त कामत: जर 21 जून रोजी तुम्ही मुंबईमध्ये होता तर याचा अर्थ सुरतला झालेल्या बैठकीत तुम्ही नव्हता। योगेश कदम: मी स्वतः नव्हतो, पण मला फोनवरून भरत गोगावलेंनी सांगितलं। देवदत्त कामत: 21 जून 2022 रोजी वर्षावर झालेल्या बैठकीत तुम्ही होता का? योगेश कदम: अशी कुठलीही बैठक वर्षावरती झाली नव्हती। शिंदेसह काही आमदार सुरतला गेल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक बैठक 21 जून रोजी बोलावली होती। त्या संदर्भात योगेश कदम यांना प्रश्न विचारले गेले। देवदत्त कामत: वर्षावर झालेल्या बैठकीसाठी तुम्हाला व्हीप मिळाला होता का? योगेश कदम: नाही। देवदत्त कामत: तुम्ही 21 जून 2022 रोजीच्या व्हीपच्या पोचपावतीवर सही केली होती का? कदम: मी सही केलेली नाही। मग देवदत्त कामत यांनी योगेश कदम यांनी सही केलेल्या पोचपावतीची मूळ प्रत अध्यक्षांसमोर सादर केली। कदम यांच्या या उत्तरामुळे ते चांगलेच अडकले। देवदत्त कामत: यावरील सही तुमची आहे का? कदम: माझ्या सहीसारखी दिसते आहे, परंतु मी यावर सही केल्याचं माझ्या लक्षात नाही। देवदत्त कामत: मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही या हजेरी पत्रकावर सही केलेली आहे, जी बैठक वर्षा येथे 21 जून 2022 रोजी पार पडली होती। योगेश कदम: हे खरं नाही। देवदत्त कामत: मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या कॉमन रिप्लायमध्ये 2 जुलै 2022 रोजी सुनील प्रभू यांनी जारी केलेला व्हीप मान्य केला आहे। शिंदे गटाच्या वकिलांनी या प्रश्नावर आक्षेप घेतला। हा रिप्लाय कदम यांनी फाईल केलेला नाही, तर एकनाथ शिंदे यांनी हा रिप्लाय फाईल केला आहे असं त्यांनी म्हटलं। योगेश कदम: जे आहे ते रेकॉर्डवरती आहे। देवदत्त कामत: हे खरं आहे का की तुम्ही 3 जुलै 2022 रोजी विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी पार पडलेल्या निवडणुकीत राहुल नार्वेकर यांच्या बाजूने मतदान केलं? योगेश कदम: मी माझ्या सद्विवेक बुद्धीनुसार मतदान केलं। देवदत्त कामत: राजन साळवी हे शिवसेना पक्षाकडून अध्यक्षपदाचे उमेदवार होते याची तुम्हाला कल्पना होती का? योगेश कदम: मला खात्री नाही। देवदत्त कामत: राजन साळवी 2019 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार आहेत का? योगेश कदम: होय। देवदत्त कामत: तुम्हाला याची कल्पना असती की ते 3 जुलै रोजीच्या अध्यक्ष निवडणुकीसाठी उमेदवार आहेत, तर तुम्ही त्यांच्यासाठी मतदान केलं असतं का? योगेश कदम: मी यावर भाष्य करू इच्छित नाही। देवदत्त कामत: मी सांगतो की राजन साळवी यांच्या विरोधात 3 जुलै 2022 रोजी मतदान केल्याने तुम्ही पक्षांतर बंदी कायद्याच्या 10व्या शेड्यूलनुसार अपात्रता ओढवून घेतलेली आहे। योगेश कदम: हे खरं नाही। राजन साळवी हे शिवसेनेकडून अध्यक्षपदाचे उमेदवार होते आणि असं असताना सुद्धा योगेश कदम यांनी राहुल नार्वेकर यांच्या बाजूने मतदान केलं आणि विरोधात मतदान केल्याने त्यांनी पक्षविरोधी कारवाई केली आहे, म्हणूनच कदम अपात्र ठरू शकतात असा दावा ठाकरेंच्या वकिलांनी केला। देवदत्त कामत: 22 जून 2022 रोजी तुम्ही कुठे होता? योगेश कदम: मी सकाळी सुरतमध्ये होतो आणि त्याच दिवशी रात्री मी गुवाहाटीत होतो। देवदत्त कामत: तुम्ही सुरत आणि गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या सोबत होता का? योगेश कदम: होय। देवदत्त कामत: हे खरं आहे का की तुम्ही सुरत आणि गुवाहाटी येथे एकनाथ शिंदे यांच्या सोबत आणि त्यांचे समर्थक आमदारांसोबत होता? योगेश कदम: नाही, मी 22 जून 2022 रोजी
रात्री एकनाथ शिंदे यांना गुवाहाटी येथे भेटलो. देवदत्त कामत: एकनाथ शिंदे यांच्यासोबत तुम्ही असताना मुंबईत येईपर्यंत त्यांच्यासोबत इतर आमदार होते का? कदम: होय. देवदत्त कामत: किती आमदार होते? योगेश कदम: 39 आमदार माझ्यासह. देवदत्त कामत: 20 जून ते 30 जून दरम्यान एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेण्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली होती का? योगेश कदम: मला आठवत नाही. देवदत्त कामत: तुमचा आजही एकनाथ शिंदे यांच्या सरकारला पाठिंबा आहे का? योगेश कदम: होय. तर अशा पद्धतीने योगेश कदम यांची पहिल्या दिवशी उलट तपासणी झाली. ठाकरे गटाकडून प्रतिज्ञापत्रात दाखल करण्यात आलेल्या या अटेंडन्स शीटनुसार सुनील प्रभू यांच्याकडून व्हीप जारी करून 21 जूनच्या बैठकीसाठी हजर राहण्याच्या सूचना होत्या. या बैठकीत योगेश कदम हे हजर होते. या बैठकीत त्यांनी अटेंडन्स शीटवर सही सुद्धा केली होती असा दावा ठाकरेंच्या वकिलांनी केला. तसंच अध्यक्ष निवडणुकीच्या वेळी राजन साळवी यांना मतदान न केल्यामुळे त्यांनी 10व्या शेड्यूलनुसार अपात्रता ओढून घेतली आहे असंही ठाकरेंच्या वकिलांनी सांगितलं. योगेश कदम यांनी दिलेल्या उत्तरामुळे शिंदे गटाची धाकधूक वाढू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सीमा आढे, लोकमत डिजिटल, मुंबई.